ओबीसी महिला हे टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी मध्ये प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट ओबीसी महिला हे टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट ओबीसी महिला हे टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट